नमस्कार मित्रांनो, सत्यवान नामदेव जावीर अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण चाललेलो आहे उंबरगावला. उंबरगाव म्हणजे आमची सासरवाडी. चाललेलो आहे त्याला सासरवाडीला. तिथे यल्लामा देवीचा लिंब नेसवण्याचा कार्यक्रम आहे. चला तर मग जाऊया आणि बघूया लिंब नेसवण्याचा कार्यक्रम कसा कसा असतो. मी आता पहिल्यांदाच पाहणार आहे. तर आता आपण पोचलेलो आहे उंबरगावमध्ये. चला जाऊया आणि बघूया कार्यक्रम कसा कसा असतो. तर हा कार्यक्रम पटवर्धन कुरुलीच्या यल्लामा देवीचा आहे. देवीची इतर अनेकही ठिकाणे आहेत, जत आहे, सौंदती आहेत, पण हा कार्यक्रम जो आहे पटवर्धन कुरुलीमधल्या यल्लामा देवीच्या तिथला कार्यक्रम आहे. पटवर्धन कुरुलीचे मेन पुजारी पंजाब कारंडे हे स्वतःहून इथं आमच्या मामाचे त्यांचे जास्त घसट असल्यामुळे ते स्वतः आलेले आहेत इथं. हे आहेत पंजाब मामा, ज्यांनी हे घेऊन डोक्यावर यायला लागलेले आहेत. ते पंजाब मामा आहेत, देवीचे मेन पुजारी पटवर्धन कुरोलीमधल्या. आणि हे आहेत आमचे छोटे सासरे, म्हणजे आम्ही त्यांना विजू अंकल असे म्हणतो. ते आहेत डोक्यावरती घेऊन आता आलेले आहेत. अशी सुंदर अशी जगावरची मूर्ती आहे, खूप छान. हे ओटी बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे इथे. ते पुजारी अजून आमचे विजू अंकल हे ओटी बनवण्याचं करायला लागलेत ते. आणि हे आमचे सासरे आहेत, ज्यांनी बबलूमाईचे दर्शन घेतले. आणि हे आहेत बबलूमाय, हे देवीला साडी चोळी अर्पण करत आहेत. साडी अर्पण केल्यानंतर देवीला पुष्पहार हे करून अर्पण ही केलेलं आहे. सुंदर अशी देवीची मूर्ती तुम्हाला बघायला भेटेल. मस्त अशी छान देवीची मूर्ती, जग पहिल्यांदाच मी पाहिलेलं आहे एवढं सुंदर. बघा अशी एवढे छान की बोलायचं काम नाही, एवढं खतरनाक देवाचं मंदिर आणि देव असलं लय भारी आवडलेलं आहे मला. मी पहिल्यांदाच एवढं सुंदर पाहिलेलं आहे. हे आहेत आमचे सासूबाई, मामी आमची. अशा प्रकारे लिंब नेसवण्याची तयारी चालू आहे. आता ही तयारी होऊन आपण स्नानासाठी मामांना घेऊन गेलेलो आहोत. पाण्यामध्ये गोमूत्र व लिंबाचा पाला पाण्यामध्ये टाकून स्नान घातलेले आहे मामांना. आता स्नान करून आता आतमध्ये देवाच्या समोर आलेला आहे. लिंबाचा पाला मुखावाटे थोडा दिला जातो. त्यानंतर मळवट भरला आहे. हे आहेत बायडामाई, ही देवाचे पटवर्धन कुरुलीचे देवाचे मुख्य पुजारी आहेत.
देवीची आरती करण्यात आली व देवीच्या आपल्या देवारावरही देवीची आरती फिरवण्यात आलेली. नंतर सर्वांनी आरती घेऊन पुरणपोळीचा नैवेद्य केलेला आहे. हे घरातील देवारा आहे. सुंदर असा घरातला देवारा तुम्ही बघू शकताय. परडी ही नवीनच आजच आणलेली आहे. वरती तोरण वगैरे लावलेलं आहे. नंतर त्याने पाठीमध्ये पाणी भरून कुंडाची प्रतिकृती केलेली आहे. पुढे आरसा ठेवला व कुंडाची देखील इथे आरती व पूजा करण्यात आली आहे.
महाराजच्या मंदिरात पोचल्यानंतर महारतीची पूजा करून आता पूजा चालू आहे. श्रीफळ अर्पण करून, कारण इथं नारळ फोडला जात नव्हता, कारण तिथे पारायण चालू होते. आता महाराजची प्रदक्षिणा घालून आता आपण लिंब सोडण्यासाठी जात आहोत. लिंब सोडण्यासाठी पाण्यात सोडायचं असतं, त्यासाठी आपण पाण्यात त्यांच्या जवळच पासच तळ आहे, त्या तळ्यापाशी आपण चाललेलो आहे. तळ्याच्या जवळपास पोचलोय आता आपण. आता आपण तळ्यावर आलेलो आहोत. हा लिंब पाण्यातच सोडायला जातो. इथं तळ्यापाशी आल्यानंतर 5 मारुतीची पूजा अशी केली जाते, कारण 5 मारुती म्हणून इथे 5 दगड ठेवून त्यांची लिंबू, पान, सुपारी वरती 1-1 रुपया असं ठेवून 5 मारुती म्हणून 5 दगडांची पूजा केली. मारुतीची पूजा झाल्यानंतर आपण तळ्यात पाण्याकडे चाललेलो आहोत. पाण्यात जाऊन तो लिंब नेसवला होता, तो इथं पाण्यात सोडला. बघा, अशा प्रकारे हा लिंब पाण्यात सोडण्यात आला. नंतर 5 मारुतीची पूजा करून आरती ही तिथेच केली देवाची.
नंतर लिंब काढून झालेला आहे. आता आपण प्रदक्षिणा करून लिंब काढून परत आपण देवापाशी आलेलो आहे. म्हणजे आपण परत घरला आलेलो आहे. तेव्हा अशी सुंदर पूजा झाली होती. तुम्हाला दाखवतो का भाजी भाकरी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पुष्पहार वगैरे करून घालून यल्लामा देवीची अशी सुंदर अशी जगाची पूजा झालेली आहे. बाजूलाच 5 परड्या आणून 5 परड्यांची ही पूजा झालेली आहेत. परडीमध्ये भाजी भाकरी पुरणपोळी पैशाचे नाणे केळी आणि भाजी भाकरी असं दाखवून त्याची पूजा केलेली आहे परडे भरण्याचा. त्यानंतर जेवणाचा स्वाद महाप्रसादही इथे चालू होता. पुरणपोळ्याचे जेवण शिरा भात भाजी कढी असं जेवण हे छान असं होतं. सर्वांनी जेवणही करून घेतले. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा.